एकदा पावसाळा चालू झाला की वन डे ट्रिपसाठी एखाद्या पाण्याच्या ठिकाणी आपण फिरायला जातो. तिथे सगळ्यात जास्त मागणी असते ती म्हणजे भाज्यांना. एकतर कांदा भजी आपण घेतो किंवा दुसरी कुरकुरीत अशी बटाटा भजी घेत असतो. पण मुंबईचा भजीपाव म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येत असतं. आज आपण मुंबईच्या गाडीवरती मिळणारा मुंबईचा फेमस आणि सगळ्यांच्या आवडीचा बटाटा भजीपाव कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली का लाईक शेअर नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण सगळ्यात पहिलं बटाटे घेऊया. बटाटे शक्यतो गोल घ्या आणि जरासा पाण्यामध्ये घालून ठेवा. म्हणजे जर बटाटे नरम असेल तर ते कडक होतात. नंतर ना सालरनी बटाट्याच्या वरची साल काढून घ्यायची. आता काही ठिकाणी ना गाडीवरती बटाट्याची साल काढली जात नाही पण स्वच्छ धुतलं जातं. आपण इथे साल काढून घेणार आहे आणि नंतर ना याच्यात चकल्या पाडून घेणार आहे. आता मी सुरीनेच पातळ अशा चकल्या याच्या पाडून घेते कारण मला जास्त जी वेफर्स पाडायची किसणी असते ना त्यांनी चकल्या खूप पातळ पडतात. सुरीने ना अगदी थोड्याशा मी इथे जाड करून घेत असते जेणेकरून आपल्याला बटाटा भजी खाल्ल्यासारखं वाटतं. आता चकल्या पाडून घेतल्या की लगेच पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे त्या काळ्या होत नाही आणि जो बटाट्याचा स्टार्च असतो ना तो लगेच निघला जातो. आता ह्या चकल्या आपल्याला चांगल्या 3-4 पाण्याने धुवून घ्यायच्या जेणेकरून त्याचा टार्स असतो तो निघून गेला पाहिजे आणि पाण्यातच ठेवायच्या म्हणजे नरम पडत नाही आणि चकल्या जरासा अशा छान अशा कडक होतात. पीठ खालून घेऊया. आता बटाटा भजी बनवताना मसाल्याचा वापर इथे केला जात नाही. तर मोजकेच साहित्य लागतात. हळद, हिंग, ओवा, मीठ, काळी मिरपूड घाला यामध्ये म्हणजे जरासा पिठाचं जे टेक्स्चर आहे ना टेस्ट ती जरासं हलकीशी अशी तिखट लागेल आणि अगदी चिमूटभर यामध्ये सोडा घालायचा आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ घालायचं आहे. एवढंच साहित्य आपल्याला बटाटा भजी करण्यासाठी लागतात. आता हे मिक्स करून घ्या आणि नंतर पाणी घालून पीठ खलवून घ्या. ही भजी बनवताना जे आपण पीठ खलवणार आहे ते नाही तर एकतर जास्त पातळ असते किंवा नाही ते जास्त घट्ट असते. पीठ खलून साईडला ठेवून द्यायचं आणि जी पाण्यामध्ये आपण बटाट्याच्या चकल्या ठेवल्या होत्या त्या अशा निथळून एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवायच्या 5-1 मिनटं जेणेकरून जे वरचं पाणी ते उडून गेलं पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगते भजी जी आहे ना ती छान कुरकुरीत होतात आणि चांगली तळली जातात. आता इथे पीठ या पद्धतीने मी खलून घेतलेले. आता तेल मी तापायला ठेवलेलं आहे. असे पिठामध्ये ह्या चकल्या टाकायच्या आणि बुडवायच्या. आता इथे तुम्हाला मी दाखवते अजिबात चकलीवरती जास्त जाड असं पिठाचं कोटिंग होत नाही आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित खलवलं गेलेलं आहे. आता बटाटा भजी तळताना हे तेल जे आहे ना ते चांगलं तापलेलं पाहिजे. जर चांगलं तापलेलं नसेल तर भजी एकमेकांना चिटकतात. भजी अशी टम फुगली जात नाही, चपटी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग भजी तेलकट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये जेवढी बसतील तेवढीच भजी यामध्ये घालायची. जर तुम्ही तेल कमी आणि भजी खूप त्यामध्ये घातली तर मग तुमची भजी ना कुरकुरीत होणार आहे, नाही टम फुगणार आहे आणि नाही ती अशी कमी तेलकट होणार आहे. तर ती खूप तेलकट होतील, चपटी होतील, फुगणार नाही, कुरकुरीत होणार नाही. ह्या असं चुका आपल्याकडून होत असतात. गाडीवरच्या जी भजी असतात ती अशी टम फुगलेली असतात, कुरकुरीतपणा असतो कारण तेलाचं पुरेसं प्रमाण असतं. कढई खूप मोठी असते, तेल भरपूर घातलेलं असतं आणि त्यामध्ये भरपूर अशी भजी बसतात. पण आपण घरी बनवतो तेव्हा ना आपलं तेल जास्त असतं, नसते आपली मोठी कढई. म्हणून आपल्याला जेवढे तेलात 5-6 भजी बसते तेवढीच घालायची आणि उलटी केली की भजी की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती थोडीशी 5-1 मिनटं चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत हलकासा असा कलर येईपर्यंत
तळून घ्यायची. तेलात न काढताना मात्र 1 मिनिटभर अगोदर गॅस मोठा करायचा आणि मग काढायचं, म्हणजे भजी तेलकट अजिबात होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम फुगले गेलेले, कुरकुरीत झालेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरं का, गादीवरती बनवतात ना तसंच त्याचं वरचं आवरण जे आहे ना ते सेम तसंच झालेलं आहे, कुरकुरीत झालेले. बराच वेळ तुम्ही बाहेर तशीच ठेवली ना बनवून तरी तिचा कुरकुरीतपणा कमी होत नाही. आता इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणी आणि आंबट गोड चिंचाची चटणी किंवा लसणाची चटणी आवर्जून पावाला लावण्यासाठी बनवायची. आता खूपदा मी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवून दाखवलेली आहे, लसणाची चटणी सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी ती यामध्ये दाखवली. आता खायचा कसा तर तुम्हाला सांगता, असा एक पाव घ्या, पावाचे 2 भाग असे मध्ये कट करून घ्या. मी हातानेच केला आहे, मी दाखवते तुम्हाला नंतर ना. मी ही चटणी चिंच गुळाची चटणी आणि ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी अशी लावून घेतलेली आहे. मध्ये अशी 2 मोठी भजी ठेवलेली आणि वरनं हा पाव आणि छान तळलेली सोबत भजी.